मित्रांनो बघा, बायकांचे ना असे मी तुम्हाला संवेदनशील अंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. जे 4 अंग ना बायकांमध्ये एवढे संवेदनशील असतात ना की जर तुम्ही तुमच्या बायकोचे ना ते 4 अंग आपल्या हाताने तुम्ही जर टच केलात किंवा तुम्ही ना आपल्या होटांनी किंवा आपल्या जिभेने म्हणजे त्या अंगांवरती ना तुम्ही जर किस केलात, तुम्ही त्या अंगांना ना तुम्ही जर जिभेने चाटलात, सो तुम्ही ना तुमच्या बायकोला किंवा कोणत्या पण स्त्रीला तुम्ही एका मिनिटामध्ये ना त्या स्त्रीला किंवा तुमच्या बायकोला लगेच पटकन म्हणजे तिला ना तुम्ही मूडमध्ये आणू शकता. म्हणजे भले तिचा मूड असो किंवा तिचा नसो, म्हणजे जर तुम्ही ना म्हणजे त्या बाईच्या ह्या 4 अंगांवरती तुम्ही जर म्हणजे त्या 4 अंगांवरती तुम्ही जर म्हणजे धावा घेतलात, सो तुम्ही ना त्या कोणत्या पण स्त्रीला लगेच पटकन एका झटक्यामध्ये त्या स्त्रीला ना तुम्ही मूडमध्ये आणू शकता. सो मित्रांनो, ते अंग ना कोणते आहेत आणि ते अंग ना कसे आपल्या जिभेने चाटायचे किंवा म्हणजे त्या अंगांना ना कसा स्पर्श करायचा, तर त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे आज मी सांगणार आहे. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण प्रत्येक पुरुषाला म्हणजे ही माहिती पडणं खूप जास्त आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला अंग आहे तर तो पहिला अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांचे आंबे. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांचे आंबे. आता बघा मित्रांनो, बायकांचे जे आंबे असतात ना, म्हणजे तुम्हाला आंबे आता बोलल्यावरती तुम्हाला समजलं असेल की मी ना कोणत्या अवयवाबद्दल तुमच्याशी बोलतोय. सो मित्रांनो, ते ना बायकांचे जे आंबे असतात ना, सो म्हणजे त्या आंब्यांमध्ये पण खूप जास्त संवेदनशीलता बाईच्या अंगामध्ये असते. म्हणजे जर तुम्ही ना आपल्या बायको चे आंबे तुम्ही जर चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या जिभेने चाटलात किंवा म्हणजे तुम्ही ना म्हणजे जर तुमच्या बायकोचे आंबे चांगल्या हाताने किंवा म्हणजे कोमल हाताने तुम्ही तुमच्या बायकोचे आंबे ना म्हणजे अलगत मुलायम हाताने तुम्ही जर दाबलात ना, सो म्हणजे असं पण केल्याने तुम्ही कोणत्या पण बाईला किंवा तुमच्या बायकोला लगेच ना मूडमध्ये आणू शकता. कारण मित्रांनो, बायकांच्या आंब्यामध्ये ना जेवढी संवेदनशीलता असते म्हणजे एवढी संवेदनशीलता ना बाईच्या कोणत्या अंगामध्ये असते असं मला वाटत नाही. सो मित्रांनो, बायकांचे आंबे ना खूप जास्त संवेदनशील मानले जातात. आता त्याच्यानंतर जो दुसरा अंग आहे, सो दुसरा अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांची मान. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांची मान. आता बघा मित्रांनो, बायकांची ना जी मान असते ना मान, सो ती मान ना खूप जास्त संवेदनशील असते. म्हणजे जर तुम्ही ना तुमच्या बायकोला किस करताना म्हणजे जर तुम्ही ना म्हणजे तिच्या मानेवरती धाबा ठोकलात ना, म्हणजे जर तुम्ही तिच्या मानेला म्हणजे आपल्या जिभेने किंवा आपल्या होटाने तुम्ही जर म्हणजे तुमच्या बायकोच्या मानेला आपल्या जिभेने चाटलात किंवा म्हणजे तुम्ही ना तुमच्या बायकोच्या मानेवरती आपल्या होटांनी तुम्ही जर किस केलात, सो मित्रांनो असं केल्याने पण ना तुम्ही कोणत्या पण बाईला किंवा तुम्ही कोणत्या पण स्त्रीला किंवा तुमच्या बायकोला तुम्ही ना एका झटक्यामध्ये मूडमध्ये आणू शकता. कारण मित्रांनो, बायकांच्या मानेमध्ये ना खूप जास्त सेन्सिटिव्हिटी असते. म्हणजे त्यांच्या मानेमध्ये ना खूप जास्त संवेदनशीलता असते. आणि जर कोणत्या पुरुषाने एखाद्या बाईच्या मानेला आपल्या होटांनी किस केलं किंवा आपल्या जिभेने चाटलं, सो ती बाई ना लगेच मूडमध्ये येते मित्रांनो. सो मित्रांनो, हा अंग ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा अंग आहे, सो तो तिसरा अंग ना मित्रांनो असं आहे की मित्रांनो कानाच्या पाकळ्या. होय मित्रांनो, काय बोललो मी? कानाच्या पाकळ्या. आता बघा मित्रांनो, बायकांचे जे कान असतात ना, सो म्हणजे त्या कानांवरती कोणाचं जास्त लक्ष जात नाही. पण मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला ना इथे सांगू इच्छितो की बायकांचे जे कान असतात ना, सो बायकांचे कान पण खूप जास्त संवेदनशील असतात. आणि मित्रांनो, स्पेशली ना बायकांच्या कानाच्या ज्या पाकळ्या असतात ना, पाकळ्या, सो मित्रांनो म्हणजे त्या पाकळ्यांमध्ये खूप जास्त सेन्सिटिव्हिटी आढळून येते मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ना म्हणजे कोणत्या पण स्त्रीच्या कानांवरती किंवा तिच्या कानांच्या पाकळ्यांवरती तुम्ही जर किस केलात किंवा तिच्या कानाच्या पाकळ्यांना आपल्या म्हणजे जिभेने चाटलात, सो मित्रांनो असं केल्याने पण ना तुम्ही कोणत्या पण स्त्रीला लगेच मूडमध्ये आणू शकता. कारण मित्रांनो, बायकांच्या कानामध्ये पण ना खूप जास्त सेन्सिटिव्हिटी असते मित्रांनो. तर मित्रांनो, ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो चौथा अंग आहे, सो तो चौथा अंग ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांचं पोट. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांचं पोट. आता बघा मित्रांनो, बायकांचं जे पोट असतं ना आणि पोटावरती जी बेंबी असते ना, सो पोट आणि म्हणजे पोटावरची बेंबी म्हणजे मित्रांनो हा जो अवयव असतो ना, सो ह्या अवयवामध्ये खूप जास्त सेन्सिटिव्हिटी आढळून
येते मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ना म्हणजे कोणत्या पण स्त्रीच्या पोटाला तुम्ही जर किस केलात किंवा म्हणजे तुम्ही ना आपल्या बायकोच्या पोटाला म्हणजे आपल्या जिभेने तुम्ही जर चाटलात किंवा तिच्या म्हणजे पोटावरती जी बेंबी आहे ना सो तिच्या बेंबीला पण तुम्ही जर आपल्या जिभेने चाटायला सुरुवात केलात तर मित्रांनो असं पण केल्याने ना तुम्ही कोणत्या पण बाईला लगेच ना तिला मूडमध्ये आणू शकता. कारण मित्रांनो बायकांच्या पोटामध्ये आणि विशेषतः ना बायकांच्या बेंबीमध्ये खूप जास्त संवेदनशीलता दिसून येते मित्रांनो. सो मित्रांनो हे अंग ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.